आजची ट्रिक पाहूया. आजची ट्रिक काय ते आता आपण बघणार आहोत. आता बघा, आपण बघतोय पझल वर्ड प्रॉब्लेम्स. पझल वर्ड प्रॉब्लेमचा पार्ट 1 आपण पाहिला की रो लाईनचा होता. पार्ट 2 पाहिला आपण डायरेक्शनचा. तर आज बघणार आहोत आपण पार्ट 3 कशाचा, तर कॅलेंडरचा. तर कॅलेंडरवर आपले बरेच व्हिडिओ आहेत. कॅलेंडरवर काय आहे की बरेच असे आपण इम्पॉर्टंट हे घेतलेत, पण आज आपण एक अख्खा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो त्याच्यावरच घेणार आहोत आपण, कॅलेंडरवर पार्ट 3. तर आता आपण सुरुवात करूया. बघा, ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला जे प्रॉब्लेम येणार ते आपण सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकणार आहोत. म्हणजे एक्झाम मध्ये कशाही प्रकारचा क्वेश्चन आला तर आपण सहज आणि सोप्या पद्धतीने ते आणि कमी वेळात सोडवू शकणार आहोत. मग आपल्या लक्षात काय ठेवायचंय तर आता आपण बघूया. बघा, ह्या ठिकाणी दिले आयएमपी. आयएमपी म्हणजे इम्पॉर्टन्स पॉइंट आहेत काय, तर यामध्ये 1 इयर नॉट लीप इयर, म्हणजे जेव्हा लीप इयर नसतं. आता लीप इयर तुम्हाला माहिती आहे की लीप इयर 4 वर्षानंतर एकदा येतं. तर जेव्हा लीप इयर नसतं तेव्हा काय असतं एका वर्षामध्ये ते आता आपण बघणार. बघा, टोटल डेज किती असतात तर 365 डेज असतात. किती असतात 365 डेज. ओके, मग ह्याच्यामध्ये काय 52 वीक्स म्हणजे 52 आठवडे. किती असतात 52 आठवडे प्लस 1 डे, म्हणजे 52 आठवड्याने एक दिवस एक्स्ट्रा असतो. लक्षात ठेवा, 52 आठवड्याने एक दिवस एक्स्ट्रा असतो एका वर्षामध्ये. त्यानंतर काय दिलंय 1 जानेवारी अँड 31 डिसेंबर ऑफ द सेम इयर हॅव अ सेम वीक डे. बघा, म्हणजे 1 जानेवारीला कोणता दिवस आलाय तोच दिवस 31 ला येतो. म्हणजे बघा, आता 1 जानेवारी समजा या वर्षी आपण बुधवार आलेला आहे. 1 जानेवारी काय आलेला आहे बुधवार, म्हणजे वेगळंच डे आलाय. तर 31 ला काय येणार आहे बुधवारच येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच वर्षी सो दिस वीक डे कम्स 53 टाइम्स अँड रिमेनिंग वीक डे कम्स 52 टाइम्स इन अ इयर. म्हणजे हे हा जो दिवस आहे जो आलेला बुधवार आलेला आहे, वेडनेसडे आपण म्हणतोय, तर तो वर्षातून किती वेळा येणार आहे 53 टाइम येणार आहे. किती येणार 53 टाइम. आणि बाकीचे जे उरलेले दिवस आहेत ते येणार 52 टाइम्स येणार आहेत. म्हणजे संडे असेल, मंडे असेल, ट्यूजडे असेल, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, हे काय 52 टाइम्स येणार आहे. फक्त वेडनेसडे आहे तो काय येणार आहे तर त्या वर्षी, म्हणजे जर वेडनेसडे आला असेल 1 तारखेला तर त्या वर्षी तो 53 टाइम्स येणार आहे. जर समजा मंडे आला असेल तर मंडे येईल, संडे आला असेल तर संडे येईल. म्हणजे कोणता डे येतो त्यानुसार तो 53 टाइम्स येणार आहे. म्हणजे जो 1 जानेवारीला आले तो. ठीक आहे. त्यानंतर काय पॉइंट लक्षात ठेवायला आपल्याला, नेक्स्ट इयर द वीक डे ऑफ द सेम डेट शिफ्ट अहेड बाय 1 डे. म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हा ह्या ठिकाणी एका वर्षातली जी तारीख आहे त्या तारखेला जो वार आलेला आहे तो वार 1 दिवस पुढे शिफ्ट होतो. काय होतो 1 दिवस तो पुढे शिफ्ट होतो. नेक्स्ट इयरला 1 दिवस काय होतो शिफ्ट होतो. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे झालं नॉट अ लीप इयरचं. आता लीप इयरचं काय ते आता आपण बघूया. आता लीप इयरचे पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता लीप इयरचे काय पॉईंट आहेत, टोटल डेज किती असतात त्यामध्ये 366 डे असतात या ठिकाणी. त्याच्यामध्ये 52 वीक्स प्लस 2 डेज. मग अशी बघा काय होते 365 होते, 52 आणि इकडे 1 होतो. पण आता इथे काय 366, 52 आणि प्लस 2 डेज एक्स्ट्रा आहे. ओके, नाव नेक्स्ट काय येतं इयर डिव्हिजिबल बाय 4. आता हे जे लीप इयर असतं हे 4 ने डिव्हिजिबल होतं. बघा, आता लास्ट इयर आपलं झालं 2024. याच्या हे काय होतं लीप इयर, म्हणजे 24 शेवटला 24 आहे, म्हणजे 4 ने त्याला डिव्हिजन होतं. म्हणजे 4 ने जर त्याला डिव्हिजन केलं तर आपल्याला 4 6 24, म्हणजे 4 ने जेव्हा डिव्हिजिबल होतं ते काय असतं लीप इयर असतं. आता 2024 नंतर कधी येणार, आता 2028 ला लीप इयर येणार आहे. नेक्स्ट पॉइंट काय, इन अ लीप इयर फेब्रुवारी हॅज 29 डेज. आता फेब मध्ये किती दिवस असतात 29 डेज असतात लीप इयरला. अदर जे आहेत 3 इयर मध्ये तर त्यावेळेस काय असतात 28 डेज असतात. नेक्स्ट पॉइंट काय, इन अ लीप इयर वीक डे ऑफ 1 and 2 जानेवारी occur 53 times and remaining weekdays occur 52 times. आता ह्या ठिकाणी काय आहे बघा, वेगळा पॉइंट आहे. मगाशी काय होतं की जो 1 जानेवारीला दिवस येतो तो 53 टाइम्स येत होता. पण ह्या ठिकाणी काय सांगितलंय 1 जानेवारीला आणि 2 जानेवारीला हे जे 2 दिवस येतात हे काय येणार 53 टाइम्स येणार. हे किती वेळ येणार 53 टाइम्स येणार आहेत. बाकीचे सगळे उरलेले काय 52 टाइम्स येणार आहेत. ठीक आहे. आणि अजून एक पॉइंट आहे याच्यामध्ये शेवटचा तो टाकायचा राहिलेला आहे,
तर जेव्हा हे सेम आहे की नेक्स्ट इयर द वीक डे ऑफ द सेम डेट शिफ्टेड 2 days. आता इथे काय होतं की शिफ्टेड ज्या डेटचा आहे तो वार जो आहे तो पुढे किती जाणार आहे 2 दिवस पुढे जाणार आहे. ह्याच्यामधला हा पॉइंट आहे. ठीक आहे. आता हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला सम सोडवायला सोपं जाणार आहे. आता आपण गणित पाहूया की एक्झाम मध्ये कशा प्रकारचे गणित या कॅलेंडरवर येत असतात. बघा स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, मंथन आहे किंवा कोणतीही एक्झाम असेल कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये आता कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते आपण बघूया. आधी सोपे क्वेश्चन पाहूया, त्यानंतर थोडे हार्ड आपण करणार आहोत, त्यानंतर एकदम कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बघणार आहोत. आपण एकदम सोप्या पद्धतीने जाऊया म्हणजे आपण अवघड प्रश्न आपण सहज पद्धतीने सोडवूया. चला आपण पहिल्यांदा सोपा क्वेश्चन घेऊया. पहिला क्वेश्चन काय या ठिकाणी बघा, 9th January 2025 is Thursday. Which day will be 19th February in the same year? बघा 9 जानेवारी म्हणजे 9 जानेवारीला थर्सडे आहे. 9 जानेवारी काय आहे थर्सडे आहे. तर which day will be 19th February म्हणजे 19 फेब्रुवारीला कोणता वार येईल किंवा कोणता दिवस येईल असा त्यांनी प्रश्न विचारला. मला माहिती आहे 19 फेब्रुवारी म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते. तर त्यावेळेस कोणता दिवस येणार आहे या वर्षामधला ते आता आपण काढणार आहोत. बघा कारण शिवजयंतीची सर्वांना काय असते आतुरता असते की शिवजयंती आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी येते आपण सेलिब्रेट करण्यासाठी सगळे उत्साही असतो. तर मग हे कधी येते ते आता आपण कॅलेंडर ट्रिकनी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण काढणार आहोत. आता आपण सोपा प्रश्न बघणार आहोत त्यानंतर हार्ड कडे जाणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायचं. आता बघा ह्या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं की हे लीप इयर आहे का नाही, लीप इयर नाही. त्यामुळं 2025 बघितलं आपण 25 नाही, 24 लीप इयर होतं त्यामुळे 25 असणार आहे का नाही हे पहिल्यांदा कन्फर्म करून घ्या. आता बघा की जानेवारी जो महिना आहे तो जानेवारी महिना किती दिवसाचा असतो रे जानेवारी महिना 31 दिवस. ओके. आता ह्या 31 दिवसामधले ऑलरेडी 9 डेज ह्या ठिकाणी गेलेत म्हणजे 31 मायनस 9. आता 31 मधनं मायनस 9 करायचं आपल्याला तर आपण या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे 22 येणार. ओके 22 डेज आले म्हणजे ह्या ठिकाणी लिहा जानेवारीचे 22 डेज आणि फेब्रुवारी जे आहे आपल्याला कोणता विचारलंय 19 म्हणजे 19 तारीख विचारली म्हणजे 19 डे घ्यायची. आता हे एवढं केलं मग पुढे काय करायचंय एकदम सिंपल ट्रिक आहे. आपल्याला माहिती आहे की आपला वीक म्हणजे आपला आठवडा जो आहे तो आठवडा असतो 7 दिवसांचा बरोबर आहे. म्हणून ह्याला काय करायचं ह्याच्या खाली 7 ह्याच्या खाली पण 7 म्हणजे 7 नी ह्याला डिव्हिजन करायचंय. 7 चे आपल्याला टेबल येतो बरोबर आहे. 7 नी जर मी ह्याला डिव्हिजन केलं 7 3 जा 21 7 3 जा काय होतो 21. मग मला सांगा आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे तो आपण बघूया इकडे करूया 22 7 3 जा 21. आता खाली रिमाइंडर किती राहिलं इथं 1 राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे 1 राहिलेला आहे. ओके. आता इकडं आपण करूया. ठीक आहे याचं 97. आता 7 च्या टेबल मध्ये 19 आहे का नाही. 7 च्या टेबल मध्ये कोणता आहे 7 2 जा 14 7 2 जा 14 19 मधनं 14 गेले खाली रिमाइंडर राहिलं 5. आता बघा इथे राहिले 1 ह्या ठिकाणी राहिले 5. वरच्याला काय देणं घेणं नाही आपलं रिमाइंडर खाली बघायचं म्हणजे खाली बाकी किती राहिले शिल्लक राहिलेलं बघायचं आपल्याला. आता बाकी इकडे 1 राहिले इकडे 5 राहिले 5 आणि 1 म्हणजे 5 + 1 किती झाले रे 6 झाले. 5 + 1 काय झाले 6 झाले. मग आता मला सांगा 6 जे जेव्हा आन्सर येतं तेव्हा काय करायचंय आपल्याला त्या दिवशी कोणता दिवस दिला होता थर्सडे दिला होता. मग थर्सडेच्या पुढे 6 दिवस आपण मोजायला सुरू करायचं आहे. थर्सडे सोडून द्यायचा मग काय येणार आहे फ्रायडे सॅटरडे संडे मंडे ट्यूजडे आणि 6वा दिवस आहे वेडनेसडे. मग वेडनेसडे ऑप्शन आहे का आपल्याकडे आहे. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर कोणता आहे 2. बघा किती सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलंय एवढ्या सोप्या पद्धतीने आपण करू शकणार आहोत. आता हा झाला एकदम सिंपल क्वेश्चन. आता अजून थोडा कॉम्प्लिकेटेड बघूया आपण क्वेश्चन. पहिले एक्झाम्पल बघितलं आपण ते बघितलं सोपं होतं. आता थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. तर कॉम्प्लिकेटेड म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड आहे का नाही. तर काय बघा 25th March 2017 फॉल ऑन मंडे which day was it on the Independence Day in the 2019. बघा आता या ठिकाणी बघा 25 मार्चला काय आहे मंडे आहे. तर आपल्याला विचारलं इंडिपेंडन्स डे ला कोणता वार आला असेल 2019 ला.
हे आता आपल्याला काढायचं. मग सेम इयर होतं त्यावेळेस आपण काढलं एकदम सिंपल पद्धतीने. आता याच्यामध्ये काय गोष्ट लक्षात ठेवण्याची गरजेचे आहे की कोणत्या महिन्यात किती दिवस येतात. यासाठी सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगितलं. अजून एकदा सांगतो ट्रिक काय आहे ते बघा. हे आपला हात आहे, हातात हे आपलं हे घ्यायचं. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला इकडे वर चढ असतो म्हणजे थोडं वर आणि खाली खड्डा आहे, तर जो चढ आहे त्याला म्हणायचं 31st डे म्हणजे 31 दिवस असतात. म्हणजे बघा जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29, मार्च 31, त्यानंतर एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, परत ऑगस्ट 31, त्यानंतर ऑगस्ट नंतर सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर परत 31. म्हणजे हे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 31 किती आहेत बघा, 1 2 3, त्यानंतर 4 5 6 7. म्हणजे ह्या ठिकाणी किती वेळा 31 आलेला आहे तर 7 वेळा. हे लक्षात ठेवा. म्हणजे जानेवारी आहे, त्यानंतर मार्च आहे, त्यानंतर मे आहे, त्यानंतर काय आहे जुलै आहे, त्यानंतर काय आहे ऑगस्ट आहे, बरोबर आहे, त्यानंतर ऑक्टोबर आहे आणि त्यानंतर मग डिसेंबर आहे. असे 7 महिने जे टोटल आहेत ते 31 दिवसाचे आलेले आहेत. मग आता काय की आता हे आपल्याला कळलेलं आहे की कोणत्या महिन्यात किती दिवस असतात. मग आता पुढे आपण क्वेश्चन जो आहे त्याला आपण बघूया. काय दिलेलं आहे 25 मार्च. मग सांगितलं तसं करून घ्या. आता पहिल्यांदा महिने लिहून घ्या एका ठिकाणी. हा महिना कोणता आहे, मार्च महिना आहे. हा ठीक आहे, ओके. मार्च, इकडं एप्रिल, हा त्यानंतर मे, त्यानंतर जून, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट. आपल्याला माहिती आहे इंडिपेंडन्स डे कधी असतो, ऑगस्ट मध्ये असतो. किती तारखेला असतो, 15 तारखेला. त्यासाठी इकडे 15 लिहू. ओके, हे 15 लिहून घेतलं. आता आपल्याला सांगितलं की मार्च मध्ये किती असतात, 31 दिवस असतात. तर ऑलरेडी 25 दिवस गेलेले आहेत ऑलरेडी. मग 31 मधनं 25 गेले, खाली रिमाइंडर किती राहिला, 6 दिवस. ओके, एप्रिल मध्ये किती असतात, 30. इकडे किती असतात, 31. ह्या ठिकाणी किती असतात, 30. ह्या ठिकाणी किती असतात, 31. ओके, आता काय करायचंय, ह्या सगळ्यांना 7 नी डिव्हिजन करायचंय. आता 6 ला इथे डिव्हिजन होत नाही त्यामुळे 6 आहे कसं राहणार आहे. ह्याला 7 नी जर डिव्हिजन केलं मी, 7 4 28 येतं. रिमाइंडर आपल्याला महत्वाचं आहे. रिमाइंडर किती राहतं या ठिकाणी, 2 राहतं. ओके, त्यानंतर याला 7 नी डिव्हिजन करा. 7 नी डिव्हिजन केलं परत 28 म्हणजे 4 जा, मग 31 मधून 28 गेले, किती राहिले, रिमाइंडर 3 राहिलं. ह्या ठिकाणी सेम तसं होणार आहे. 7 याला डिव्हिजन केलं 30 ला तर 28 आपण झालं तर रिमाइंडर किती राहणार आहे, 2 राहणार आहे. ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी परत सेम 7 याला डिव्हिजन केलं, रिमाइंडर राहणार 3. आता ह्याला 7 ने डिव्हिजन करा. 7 2 जा किती, 14 म्हणजे रिमाइंडर राहणार आहे 1. ओके, आता ह्या ठिकाणी यांचं सगळ्यांचं प्लस करून घ्या. सगळ्यांचं प्लस करून घ्या. आता सोपं आहे. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 13, 13 आणि 3 16 आणि 17 म्हणजे 17. परत ह्याला 7 ने डिव्हिजन करा. आता ह्याला 7 नी परत डिव्हिजन केलं मी. 7 किती, 2 जा 14. पण आपल्याला काय करायचंय, रिमाइंडर महत्वाचं आहे. 17 मधनं माझ्या 14 गेलं, किती राहिलं रिमाइंडर, 3 राहिलेलं आहे. रिमाइंडर किती राहिलं, 3 राहिलेलं आहे. 7 ने जर डिव्हिजन केलं रिमाइंडर किती राहतं, 3 म्हणजे बाकी किती राहते, 3 राहते. आता मग 3 आल्यावर मग आपण असं करणार आहे का, मंडे नंतर मग ट्यूजडे, थर्सडे का या ठिकाणी ऑप्शन नाही. जर असं तुम्ही ओके केलं असतं का, नाही, ओके करायचं नाही. क्वेश्चन नीट वाचा. इथं 2017 आहे, इकडे 2019 आहे. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लीप इयर जर असेल तर 2 दिवस वाढतं, जर लीप इयर नसेल तर 1 दिवस पुढे वाढतो, तो वार 1 दिवस वाढतो. मग मला सांगा तुम्ही 2017 लीप इयर आहे का, नाही, कारण 17 आहे. 4 ने 17 ला डिव्हिजन होत नाही त्यामुळे हे लीप इयर नाही. 19 लीप इयर आहे का, नाही, हे पण लीप इयर नाही. मग आता आपल्याला काय करायचं, 17 नंतर 1 वाढला, 18, 18 ला 1 दिवस वाढला, 19 ला अजून 1 दिवस वाढला. म्हणजे 3 मध्ये 1 आणि प्लस 1 म्हणजे किती झाले, 5 झाले. मग मला सांगा मंडे नंतर 5 दिवस तुम्ही काउंट करा. मंडे नंतर 5 दिवस काउंट केल्यानंतर काय होणार आहे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. सॅटरडे आपल्याकडे ऑप्शन आहे का, येस. सॅटरडे किती नंबर आहे, 3 नंबरला सॅटरडे. बघा, समजून घ्या व्यवस्थित आणि करा. हा सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा काय करायचं आपण, की दिवस काढलेले आहेत ते डिव्हिजन करायचं. रिमाइंडर किती येतं त्या सगळ्यांची बेरीज केली, परत 7 ने डिव्हिजन करायचं आणि जे राहतं, जे उत्तर येतं त्याच्यामध्ये किती वर्ष आहेत पुढे. जरी तर आपल्या लीप इयर असते तर आपण 2-2 दिवस प्लस केले असते, पण आपले लीप इयर नाही त्यामुळे आपण काय केले, 1-1 दिवस पुढे जातो. हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये. तर हे 1-1 दिवस वाढलेला आहे. हे 2018 1 दिवस आणि 2019 1 दिवस.
म्हणजे आपण ऍडिशन केल्यानंतर इथं 5 उत्तर येतं, म्हणजे हे आलं उत्तर आलं सॅटरडे. बघा एवढ्या सिंपल पद्धतीने आपण आता हा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बघितला. आता ह्याच्यापेक्षा अजून थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बघूया. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. आता बघा दुसरं थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, आता तिसरं अजून थोडं कॉम्प्लिकेटेड आहे हा, पण एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. बघूया आपण तिसरं एक्झाम्पल काय आहे ते. क्षितिजा वॉज बोर्न ऑन 5th August 2009 on Friday. Which day will be on her 5th birthday? बघा असे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात, म्हणजे येतातच. आता बघा प्रश्न व्यवस्थित वाचलेला आहे तुम्ही. आता कोणता वार येतो किंवा काय नाही ह्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. आता बरेच जण घाई गडबड करतात, चला मला येतं ट्रिक्स येते सरांनी शिकवली आहे, पण इथं घाई करून चालणार नाही. पहिल्यांदा तिचा 5वा बर्थडे कधी येतो हे माहित असणं गरजेचं आहे. बघा 2010 ला आहे फर्स्ट बर्थडे, फर्स्ट आला. 2011 ला सेकंड, 2012 थर्ड, 2013 फोर्थ आणि 2014 ला आहे फिफ्थ बर्थडे. ओके, तर ह्या दिवशी कोणता वार येतो आपल्याला आता काढायचं आहे 2014 ला. ठीक आहे, तर 2010 ला जो फर्स्ट बर्थडे आहे, मी तुम्हाला सांगितलं की मगाशी ट्रिक सुरुवातीला इम्पॉर्टन्स पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे की काय बाबा की आपला जो वार आहे एक दिवस पुढं जातो. आता इथं काय आहे 5th ऑगस्टला 2009 ला कोणता वार आहे, तर ह्या ठिकाणी आहे फ्रायडे. एक दिवस पुढे जाऊ द्या. आता 2010 ला काय करू द्या, एक दिवस पुढे गेला म्हणजे कोणता वार आला या ठिकाणी, सॅटरडे. बरोबर आहे, पहिला तुझा बर्थडे जो झाला तो सॅटरडेला, नंतर त्यानंतर सेकंड, आता ते सेकंड बर्थडे जो आहे आता 2011 ला म्हणजे कोणता येणार आहे, संडे. बघा सोपं वाटतं ना. हा, मग आता इथे काही करतात बरेच जण, लगेच इथं मंडे, ट्यूजडे आणि इकडे वेनसडे. सर वेनसडे उत्तर आहे, पण इथं ऑप्शन मध्ये वेनसडेच नाही. मग आता बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की लीप इयर बघणं गरजेचं आहे. बघा 2010 लीप इयर आहे का, नाही, त्यामुळे मी पटकन इथे एक दिवस वाढवला. 2011 लीप इयर आहे का, नाही, त्यामुळे मी एक दिवस पुढे वाढवला. आता 2012 लीप इयर आहे का, यस, 4 ने त्याला डिव्हिजन होतं, 4 ने त्याला डिव्हिजन केलं तर 4 3 12 येतं, म्हणून हे लीप इयर आहे. मग लीप इयर असल्यावर काय करायचं आपल्याला, 2 दिवस वाढवायचे. किती वाढवायचे, 2 दिवस वाढवायचे. म्हणजे तुमचा मंडे आणि ह्या ठिकाणी काय वाढवलं मी, ह्या ठिकाणी ट्यूजडे वाढवलेलं आहे. काय वाढवलेलं आहे, ट्यूजडे. ओके, 2 दिवस वाढलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे 2012चा तिसरा बर्थडे त्यावेळेस काय असणार आहे, ट्यूजडे असणार आहे. चला 2013 लीप इयर आहे का, नाही, मग एकच दिवस वाढवा. मग ट्यूजडे नंतर काय येणार या ठिकाणी, वेनसडे येणार. ओके, त्यानंतर 2014 लीप इयर आहे का, नाही, मग यावेळेस काय येणार आहे, ह्या ठिकाणी येणार आहे थर्सडे. ओके, म्हणजे 5वा बर्थडे जो कितीचा आहे तो कोणता असणार आहे, थर्सडेला आहे. ऑप्शन नंबर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 आहे. बघा किती सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की लीप इयर असेल तर 2 दिवस वाढवा, लीप इयर नसेल 1 दिवस वाढवा. एकदम सोप्या पद्धतीने आपण मांडलेलं आहे आणि काही सेकंदात तुम्ही करू शकणार आहे. प्रॅक्टिस केली की पटपट पटपट होणार आहे. हे तुम्हाला समजावं म्हणून मी स्लो दिलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि पटपट करा. आता एक क्वेश्चन कळले आहे तुम्हाला. आता आपण अजून नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत वेगळ्या पद्धतीचा. आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. आपण पहिले 3 बघितलं, थोडं सिंपल होतं, थोडं हार्ड, अजून हार्ड. आता त्यापेक्षा थोडं हार्ड आहे, म्हणजे आपलं कॅलेंडर जे आहे ते पूर्ण क्लिअर होणार आहे. आता चौथं बघा काय, इन 2014 गांधी जयंती फॉल ऑन थर्सडे. विच डे विल बी ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इन द इयर 2017. म्हणजे 2017 ला. आता या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कोणता वार आला काढायचा. 2014 गांधी जयंतीला काय होता, थर्सडे होता. तर 2017 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती कोणत्या वारी आहे किंवा कोणत्या दिवशी आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी काही अवघड नाही, एकदम सिंपल आहे. फक्त समजून घ्या क्वेश्चन समजला की उत्तर आपल्याला ऑटोमॅटिक निघतं. ऑप्शन या ठिकाणी दिले तुम्हाला, वेनसडे, ट्यूजडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. आता बघा आपण सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने जाणार आहोत. आता काय करायचं आपल्याला, ह्या ठिकाणी सुरुवातीला बघा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की गांधी जयंती कधी असते. तर गांधी जयंती कधी असते, आपली गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कधी, 2014 आपल्याला काढायचं. इथं दिलंय त्यांनी, थर्सडे दिलंय. 2 ऑक्टोबरला असते. 2014 आपल्याला काढायचं म्हणजे 2014 लिहिलंय साईड. ओके, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते आपली, 14 एप्रिल. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते, 14 एप्रिलला असते. ओके, म्हणजे ह्या जयंत्या सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कधी कोणती असते, तर
या ठिकाणी गांधी जयंती झाली, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली. आता बघा 2014 झालेलं आहे. मग आता 2015 मध्ये येऊया आपण. 2015, 2016 आणि ह्या ठिकाणी आपल्याकडे 2017चं काढायचं. ओके, आता 2016 मध्ये ह्या ठिकाणी आता ज्यावेळेस आपण गांधी जयंतीला येतो ऑक्टोबर महिन्यात येतो. कुठे येतो? ऑक्टोबर महिन्यात. मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, जानेवारीला 2017 सुरू होतो. त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा लिहून घेणार. म्हणजे हे 2 वर्ष आहे तिकडे. आता इकडे आपण जाऊया कोणत्या महिन्यात? ऑक्टोबर, त्यानंतर आहे नोव्हेंबर, त्यानंतर आहे डिसेंबर, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, त्यानंतर मार्च आणि त्यानंतर एप्रिल. ओके, आता हे सगळं झालं. आता बघा त्यानंतर काय करायचं? आपल्याला दिवस लिहून घ्यायचे. कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत? आता ऑक्टोबर तर ऑलरेडी 2 ऑक्टोबर झालेला आहे. ह्या ठिकाणी 2 दिवस संपलेले त्याचे. मग ऑक्टोबर महिना कितीचा असतो? आपण ट्रिक्स बघितलेले आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर म्हणजे 31. म्हणजे किती? 31 आहे. 31 मधनं 2 गेले, किती राहिले खाली शिल्लक? 29, 29. हे माहिती आपल्याला 30चा असतो, हा असतो 31चा, हा 31. ह्या ठिकाणी 28 कारण 2017 मधला आहे. 2017 हे लीप इयर नाही. त्यानंतर हे 31, हा 30चा नाही. ओके, हे माहिती सॉरी आता 30चा आहे. पण आता आपल्याला काय काढायचं रे? 14 एप्रिल काढायचं. त्यामुळे 30 लिहून उपयोग आहे का? नाही. इथपर्यंत झालं आपलं. 14 आहे म्हटल्यानंतर आपण इथे काय लिहायचं? 14च लिहायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला? ह्याला 7 ने डिव्हिजन करायचं. 7. आता 7 ने डिव्हिजन करत बसायचं का सगळं? आपल्याकडे तेवढा वेळ नाही, कारण आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो. त्यामुळे आपण स्कॉलर आहोत. त्यामुळे स्कॉलरचा पद्धतीचा आपण वापर करायचा आहे. आपल्याला माहिती आहे 28 ला डिव्हिजन जातं 7 ने. म्हणजे 29 मधनं 28 गेलं किती राहिलं? 1. 30 मधनं 28 गेले खाली किती राहिले? 2. 31 मधनं 28 गेले खाली किती राहिले? या ठिकाणी 3. परत 28 गेलं किती राहिले? खाली 3. इथं 28 मधनं 28 0. इथं किती राहिले? 3. आता 14, 7 ने 7 2 14. म्हणजे खाली खाली राहिलं रिमाइंडर. आपले सगळं काय रिमाइंडर जे आहे तिथलं आपल्याला हे करायचंय की काय बाकी काय ते लक्षात ठेवायचे. आता बाकी आली 1 2 3 3 आणि 3. यांचं ऍडिशन करून घ्या. 1 + 2 3, 3 + 3 6 9 आणि इकडे 12. म्हणजे बाकी किती आली आपली? 12. म्हणजे 12 आली. ह्याला डिव्हिजन बाय 7. 7 ने ह्याला डिव्हिजन करा. 7 ने डिव्हिजन केली तर 7 × 7. मग रिमाइंडर किती राहिलं? बाकी किती राहिलं? 5 राहिलेलं आहे. मग ह्यावेळेस घाई करायची का? 5 दिवस लगेच 13 तर 5 दिवस मोजतात लगेच. पोरं काय करतात बघा या ठिकाणी? फ्रायडे, सॅटरडे, त्यानंतर संडे, मंडे, ट्यूजडे का? ओके, ऑप्शन घाई करायची का? नाही. बघा त्यांनी जर त्याच वर्षी विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण इथं 2014 आहे, इथं 2017 आहे. आपण 2015, इथं 2016 आणि इथं 2017चे दिवस काढलेले आहेत. म्हणजे 2015 आणि 2017 हे 2 वर्ष या ठिकाणी वाढतात. मग मी तुम्हाला काय सांगितलं की लीप इयर नसेल तर 1 वर्ष वाढवायचंय. आता इथं किती आहे? 5 मध्ये लीप इयर नाही, त्यामुळे 1 वर्ष 2015 वाढलं. 2016 लीप इयर आहे का? यस, लीप इयर आहे. म्हणजे किती दिवस वाढायचे या ठिकाणी? 2 वाढायचे. 2017 मध्ये तर ऑलरेडी आपण तिथे गेलेलो एप्रिलमध्ये, त्यामुळे ते घ्यायची गरज नाही. मग 5 आणि 1 किती झाले? 6. 6 आणि हे 2 किती झालेले आहेत? 8. मग आता परत 8 ला 7 ने डिव्हिजन करायचं. 7 ने ह्याला डिव्हिजन केलं की 7 × 1 रिमाइंडर म्हणजे 1. बाकी किती राहते? 1 राहते फक्त. आणि 1 दिवस पुढे फक्त आपल्याला पुढे ढकलायचं आहे. आता या ठिकाणी काय थर्सडे आहे. तर मग 2017 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही कधी येणार आहे? तर ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 फ्रायडेला येणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण केले, सिंपल पद्धतीने केलेलं आहे. आता इथं बघा तुम्हाला सांगितलं की डिव्हिजन करत बसायचं नाही. ह्याच्यामधून काय करायचं? आपल्याला 28 मायनस करायचे, लक्षात ठेवायचं. पटपट होतं. नाहीतर आपण डिव्हिजन करत बसलो आपल्याला खूप वेळ झाला. फक्त आपल्याला काय करणार आहे? रिमाइंडर लागणार आहे. म्हणजे आपल्याला बाकी फक्त लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण बाकी सगळे लिहून घ्यायची. परत ह्यांचं ऍडिशन करायचं, ह्याला परत 7 ने डिव्हिजन करायचं. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 7 ने डिव्हिजन करायचं आणि जे शिल्लक राहतात त्याला हे करायचं. जर इयर असतील, लीप इयर असेल 2 वर्ष वाढवायचं. लीप इयर नसेल 1 दिवस आपल्याला पुढे 1 वाढवायचं. लीप इयरला 2 दिवस आणि याला 1 दिवस वाढवायचा आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने अशी ट्रिक्स नुसार आपल्याला सोडवता येईल. बघा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असला तर आपण सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आता बघा हे तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही हे व्यवस्थित एक्झाम मध्ये करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन देतो तुम्हाला. आपण पहिला सिंपल, थोडा हार्ड असे आपण 4 क्वेश्चन पाहिलेत. आता 5वं क्वेश्चन काय ते बघूया आपण. इन 2025 द रिपब्लिक डे फॉल ऑन संडे. विच डे विल बी ऑन द महाराष्ट्र डे इन द इयर 2026? ऑप्शन आहेत या ठिकाणी सॅटरडे, फ्रायडे,
थर्सडे आणि मंडे. आता या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिसतात. म्हणजे रिपब्लिक डे आपल्याला माहिती आहे की प्रजासत्ताक दिन. आता येणारा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीचा, त्या 26 जानेवारीला काय आहे, कोणता आलेला दिवस, संडे आलेला आहे. तर महाराष्ट्र दिन आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र दिवस कधी येतो, याचं उत्तर तुम्ही काढायचंय आणि मला याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा, आपण सगळे म्हणजे कॅलेंडर संदर्भातले सगळे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. जे तुम्ही जन्मलेला जो दिवस असेल, म्हणजे पहिलं जे आहे त्यानंतर तुमचा कितवा बर्थडे, 5वा, 10वा, 15वा, 20वा, कितवाही बर्थडे तुम्हाला काढता येतो. त्यावेळेस कोणता वार आहे ते आपल्याला काढता येतो. तुम्हाला सांगितलं लीप इयर आणि विदाऊट लीप इयर. जर लीप इयर असेल 2 दिवस वाढवायचे आणि जर विदाऊट लीप इयर असेल तर त्या ठिकाणी 1 दिवसच वाढवायचा आहे. लीप इयर कधी असतं, ज्यावेळेस 4 त्याला डिव्हिजन होतं, त्या लीप इयरला शेवटला 4 डिव्हिजन झालं तर ते लीप इयर आहे, 4 डिव्हिजन नसेल तर ते लीप इयर नाही. हे पण तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर आपण हे बघितलेले आहेत की बाबा जे असे चढ असतात या ठिकाणी, म्हणजे आपण बोलले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जे चढवाले आहेत ते लक्षात ठेवायचंय की काय आहेत, 31 दिवस आहेत. आणि बाकीचे जे आहेत फेब्रुवारी 29, 28 आणि बाकी सगळे 30 आहेत. हे पण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये पाहिले. म्हणजे कॅलेंडर संदर्भातली कोणताही क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आपण सगळ्या प्रकारचे गणित पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे छान छान ट्रिक्स शिकायला मिळतील. आता आपण पार्ट 1 पाहिला कशाचा, पझल्स वर्ड प्रॉब्लेमचा. पार्ट 2 पाहिला, पार्ट 3 पाहिलेला आहे आणि पार्ट 4 सुद्धा आपण आता लवकरच पाहणार आहोत. म्हणजे तुमचं जे आहे वर्ड प्रॉब्लेम जो आहे आणि पझलचा तो टॉपिक क्लिअर होणार आहे इंटेलिजन्सचा. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये कोणताही प्रश्न आला तर अवघड जाणार नाहीत. ट्रिक्स वापरा आणि लगेच उत्तर सोडवा.